आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचे अवघे काही तास शिल्लक आहेत। दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संगमनेरमधल्या सभेत बाळासाहेब थोरात यांच्याकडे नेतृत्व देण्याचं आवाहन केलंय। तुमच्या मनात जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं अशी आपली देखील इच्छा असल्याचं वक्तव्य केल्यानं बाळासाहेब थोरात यांच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे। तर संगमनेर तालुक्यात गुंडशाही आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका बाळासाहेब थोरातांनी केली आहे। बाळासाहेब त्यांचं नेतृत्व हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि तुमच्या मनात जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा। कारण महाराष्ट्राला एक सुसंस्कृत नेतृत्वाची खरंच गरज आहे। मी तुम्हाला एक न आवडणारी गोष्ट बोलणार आहे। मी आत्ताच बाळासाहेबांना कानात म्हटले की 29 मध्ये आम्ही इथलं तिकीट बदलणार आहे। मला नाही वाटत बाळासाहेबांना ते फार आवडलं। काँग्रेसमध्ये जेव्हा कधी आम्हाला चर्चा करायची असते, तुमची इच्छा, आता ते मी कसं ठरवणार? साहेब म्हणतील का बस असं करू, हिला नेऊ दिल्लीला, म्हणजे मला जोडीदार होईल बाई। ऐकलं असेल एबीपी माझाच्या याच्यामध्ये कट्ट्यावर का म्हणे संगमेर तालुका तपासा, तिथे गुन्हेगारी आहे, तिथे गुंडशाही चालते। आता आपण पाहिले गुंड त्यांचे, ते लक्षात ठेवा। ज्यांनी मारलं ते गुंड त्यांचे। संगमेर तालुक्यामध्ये गुंडशाही आणण्याचा प्रयत्न त्यांचा आहे, तो बंदोबस्त आम्ही करू। वाळूचे कोण इथं उद्योग कोण करतं वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। वाळू माफिया कोण झाले ते माहिती आपल्या सगळ्यांना। मी जाहीरपणे कालच्या सभेमध्ये सांगितलं की त्या चॅनल्सनी जिथं त्यांची मुलाखत झाली त्या एबीपी चॅनलला टीम पाठवा। दोन्ही मतदारसंघात कुठला विकास कसा आहे, कुठं बंधुभावाचं वातावरण आहे, कुठं स्वातंत्र्य आणि चांगली बंधुता आहे, कुठं विकास आहे आणि कुठं गुंडगिरी, हे शोधा तुम्ही आणि एकदा जनतेला दाखवा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।